शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी अखेर राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। सर्व काही महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहणार आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। पहिलीच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रामध्ये 8 दिवस धुवाधार पाऊस, पंजाबराव डेक्कनचा अंदाज पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यातील हवामानामध्ये मोठा बदल झाला असून आता 8 दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम। देशामध्ये पुन्हा कोरोनाची दहशत, रुग्णांची संख्याही वाढली। महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडूमध्ये टेन्शन वाढले। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता कोरोनाची पुन्हा दहशत वाढत असल्याचे चित्र, सतर्कतेचा इशारा। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। मागील वर्षीच्या खरीप हंगाम 2024 मध्ये आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील विशेष करून सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा कधी मिळणार ते देखील मी पुढे सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप सुरू। कमी दरामध्ये विक्री केलेल्या कांद्याला भावांतर योजना लागू करा, शेतकरी संघटनेची मागणी पाहायला मिळत आहे। कांद्याच्या दरातील घसरणीमुळे आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी। शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा लढा आणखीन तीव्र करू, सबकड्यांचा राज्य सरकारला इशारा। कर्जमाफीचे आश्वासन देऊनही अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यामुळे आता शेतकऱ्यांचे देखील राज्य सरकारवर जोरदार टीका। राज्यामध्ये अवकाळीचा धुमाकूळ, 2 तासांमध्ये दानादान, वादळाचाही तडाखा, मराठवाड्याला बसला मोठा फटका, तर अजून पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा। शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी प्रशासन केले गतिमान, शेतकऱ्यांना बियाणे खतांचा कुठलाही तुटवडा पडणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी दिला शेतकऱ्यांना शब्द। खरीप हंगामामध्ये विक्रमी उत्पादन होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन। तर आता यावर्षी चांगल्या पावसाची देखील शक्यता। शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप उपलब्ध, सारथी पोर्टलवरील प्रमाणित बियाणे घेण्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आव्हान। अवकाळीने सर्वत्र नासधूस, कांदा, आंबा, द्राक्ष, भाजीपाल्यासह अन्नधान्याचे नुकसान, तर आता राज्य सरकारचे पंचनामे करण्याचे आदेश। शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन धडकले, जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनकर्त्यांना शेतकऱ्यांनी केल्या आपल्या हक्काचे विरुद्ध मागण्या, परभणी जिल्ह्यातील चित्र। मान्सून 6 दिवस आधीच येणार, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज। केरळमध्ये साधारणतः 1 जूनला येणारा मान्सून यावर्षी आता 5 ते 6 दिवस आधीच येत असल्यामुळे आता राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता कायम। शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी। शेतकरी मित्रांनो, आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे सर्व पात्र जिल्ह्यांची नावे मी पुढे सांगणारच आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सध्या तरी आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील 7 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते। त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी 258 कोटी रुपयांची भरपाई राज्य सरकारने मंजूर केले होते। त्यानुसार आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पाहणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर अजून वाढणार, कोकणामध्ये रेड अलर्ट। एकंदरीत जर पाहायला गेलं तर अरबी समुद्रामध्ये तयार झालेले चक्रीवादळ आणि कमी दाबाचे क्षेत्र तसेच दक्षिण कर्नाटक जवळ आता चक्रीवादळामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण आता वाढण्याची शक्यता असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा पाहायला मिळत आहे। अजून आता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता कायम। बोगस बियाणे खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी 10 भरारी पथके तयार, कृषी विभाग कारवाईसाठी सज्ज। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे। आता बोगसगिरीचे प्रमाण कमी करण्यासाठी बोगस बियाणे खत विक्रेत्यांवर आता कारवाईसाठी 10 भरारी पथके तयार करण्यामध्ये आले आहेत, कृषी विभागाची माहिती। शेतामध्ये कांदा गोळा करून वाळवायला ठेवला आणि अवकाळीने वाहून गेला, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। तर आता नुकसानीची भरपाई तात्काळ देण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी।
रोजच अवकाळी शेती मशागतीचे कामे खोळंबली. जालना, बीड, लातूरला अनेक ठिकाणी पुन्हा वृष्टी. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची पुन्हा अतिवृष्टी पाहायला मिळत आहे. यामुळे आता शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून आता मशागतीचे देखील कामे खोळंबले असल्याचे चित्र. शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, आता खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत. फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा. सध्या तरी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 27 कोटी आणि अग्रिम भरपाईचे 154 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 166 कोटी रुपये जमा झाले असून आता उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत 166 कोटी रुपयांचे वाटप पूर्ण. पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा धुळे जिल्ह्यातील 1,58,000 शेतकऱ्यांना मिळतोय लाभ. तर आता आगामी हप्त्यांच्या लाभासाठी राज्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे आवाहन केले जात आहे. कारण की आता फार्मर आयडी असल्याशिवाय राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्या योजनांचा लाभ मिळणार नसल्यामुळे आता शासकीय योजनांसाठी फार्मर आयडी आवश्यक. शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल मागू नका. मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना निर्वाणीचा इशारा पाहायला मिळत आहे. आता शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल मागू नका असे आदेश आता बँकांना देण्यामध्ये आलेले आहेत. पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार. महसूल मंत्री तथा चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा पाहायला मिळत आहे. आता पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यामध्ये येणार आहे. महाबीजकडून शेतकऱ्यांची कोंडी. बियाणे उत्पादक महाबीज कंपनीकडून वेळेमध्ये माहिती न दिल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडले आहेत. त्यांनी शर्ती पाळून सोयाबीन बीज उत्पादन केले, पण 6 महिन्यानंतर बियाणांची उगवण क्षमता कमी असल्याचे सांगत कंपनीने ते रिजेक्ट केले असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. महाबीजकडून आता शेतकऱ्यांची मोठी कोंडी. भुईमुग बाजारामध्ये नेला आणि पावसामुळे वाहून गेला. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषी मंत्र्यांचा कॉल पाहायला मिळत आहे. भुईमुग विकण्यासाठी बाजारामध्ये नेला, मात्र अवकाळी पावसामुळे भुईमुग वाया गेला. यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषी मंत्र्यांचा कॉल पाहायला मिळत आहे. यामुळे आता जेवढे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तेवढी रक्कम आता शेतकऱ्यांना देण्यामध्ये आली आहे. शेतकऱ्यांना देखील आता दिलासा. महत्त्वाची बातमी. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 1,968 कोटी रुपयांचा पीक विमा आता मंजूर करण्यामध्ये आलेला आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे ते देखील मी सांगणार आहे. फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. एकंदरीत जर विचार केला तर आता तब्बल 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीमध्ये आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल 1,968 कोटी रुपयांचा पीक विमा राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानुसार आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे भाव नाही आणि दुसरीकडे कांदा चाळीमध्ये सडतोय. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता एकीकडे कांद्याला भाव नाही आणि दुसरीकडे चाळीमध्ये साठवलेला कांदा खराब होऊ लागल्यामुळे आता शेतकऱ्यांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. यामुळे आता कांद्याच्या भाववाढीच्या प्रतीक्षेमध्ये असलेले कांदा उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडले असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर आता कांद्याला नुकसान भरपाई देण्याची देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून मागणी करण्यामध्ये येत आहे. महत्त्वाची बातमी. संपावर जाणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा. कृषी मंत्री माणिकराव कोकट यांचा इशारा पाहायला मिळत आहे. कृषी सहाय्यकांचा संप सुरूच असल्यामुळे आता संपावर जाणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यामध्ये यावी असा कठोर इशारा कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी आता दिला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. कृषी सहाय्यकांचा संप सुरू. शेतकरी मित्रांनो, आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. आता मराठवाड्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे. सर्व पात्र जिल्ह्यांची आता नावे जाहीर झाली असून यामध्ये आता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यापैकी आता नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल
परिस्थिती या दोन्ही ट्रिगर मधून आता भरपाई वाटप सुरू झाली आहे। तर आता इतर जिल्ह्यांमध्ये केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर मधून आता भरपाई वाटप सुरू झाले असल्यामुळे आता मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आता जूनमध्ये पाहायला मिळत आहे। राज्यातील 93 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना योजनेच्या लाभासाठी KYC करण्याचे आव्हान। अवकाळी पावसामुळे भोकरला 40 टन कांदा भिजला। भोकरच्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। पावसापुढे आता शेतकरी देखील हतबल झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। यामुळे आता नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यामध्ये यावी अशी मागणी आता करण्यामध्ये येत आहे। सोयाबीन दरासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी। बाजार समिती छत्रपती संभाजीनगर यामध्ये आता सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त 4000 रुपये क्विंटलचा दर। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सोयाबीनची 6 क्विंटलची आवक झाली होती। तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर 4000 रुपये, जास्तीत जास्त देखील 4000 रुपयांचा दर मिळाला आहे। त्याचबरोबर सरासरी देखील 4000 रुपये प्रति क्विंटलचा दर या ठिकाणी मिळाला। अनधिकृत कपाशी बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई। 3.25 लाखांचे बियाणे आता जप्त। नंदुरबार शिरपूरमध्ये भरारी पथकांचे छापे पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर विचार केला तर आता अनधिकृत कपाशी बियाणे विक्री करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यामध्ये येणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। 3.25 लाखांचे बियाणे आतापर्यंत जप्त झाले असल्याचे चित्र। राज्यभरामध्ये अवकाळी पावसाचे थैमान कायम। विजांचा कडकडाट, सोसाट्याचे वारे, ढगांचा गडगडाट देखील पाहायला मिळत आहे। पुढील 36 तास देखील अजून धोक्याचे असल्यामुळे हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी झालेला आहे। अनेक ठिकाणी आता सतर्कतेचा इशारा कायम। शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आव्हान। आता शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज। करण गायकर यांची माहिती। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे अजित पवार आणि माणिकराव कोकट यांचे दुर्लक्ष असल्याची टीका करण गायकर यांनी केली असून आता शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी करण गायकर यांनी केली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे की नाही कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पीक विमा कर्जमाफी, नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी योजनेसंदर्भातील कोणतेही अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर आता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।